तर मित्रांनो या ठिकाणी जो आपला आजचा सेशन जो असणार आहे तो सेशन असणार आहे 7वा। या पहिले आपण 6 सेशन या ठिकाणी कंप्लीट केलेले। आजचा जो सेशन असणार आहे तो असणार आहे 7वा सेशन। या पहिले जे काही सेशन झाले ते तुम्ही काय करायचं आहे, परत जायचं आणि बघायचे, नंतर 7वा सेशन बघायचं। या पहिले 6वे सेशन पहिले बघून घ्यायचे, नंतर 7वा सेशन बघायचा। आजचा जो सेशन असणार आहे आपला तो असणार आहे ट्रान्सफॉर्मरवरती। मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि तुम्ही जर मला सपोर्ट जर केला मित्रांनो तर मी तुम्हाला 100% या ठिकाणी सपोर्ट करणार आहे। पेपरच्या टायमापर्यंत, महावितरण आणि महापारेषणच्या पेपरच्या दिवशीपर्यंत पूर्ण सिलेबसचे MCQ या ठिकाणी कंप्लीट करण्याचा प्रयत्न मी तुमच्यासाठी करणार आहे। त्यामुळे तुम्ही जर मला सपोर्ट केला तर मी तुम्हाला 100% सपोर्ट करेल। आणि तुम्ही जर आपल्या व्हिडिओला जर बघितलंच नाही, सपोर्ट नाही केला, एवढा चांगला कंटेंट देऊन जर सपोर्ट नाही केला तर या ठिकाणी मी पण काही करू शकणार नाही। चला पहिल्या प्रश्नाकडे जाऊया मित्रांनो। आपण बघा ट्रान्सफॉर्मरमध्ये कसं असतं माहिती आहे का, जी फ्रिक्वेन्सी असते, फ्रिक्वेन्सीला काय असतो, एरिया हा इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतो। एरिया काय असतो, इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतो। म्हणजेच जेवढी फ्रिक्वेन्सी कमी असते, काय जेवढी फ्रिक्वेन्सी कमी असते तेवढा एरिया जास्त असतो। आपल्याला काय विचारलं इथं, सर्वात मोठा ट्रान्सफॉर्मर कोणता आहे, सर्वात मोठा। मग आपल्याला काय करावं लागेल, एरिया त्याचा मोठा ठेवावा लागेल आणि फ्रिक्वेन्सी कमी करावं लागेल। मग ऑप्शननुसार जायचं आहे, कोणत्या ऑप्शनमध्ये कमी फ्रिक्वेन्सी दिली आहे ते बघायचं सर्वात जास्त। इथल्यापेक्षा इथं जास्त आहे, इथल्यापेक्षा इथं जास्त आहे, पण या तिन्हीपेक्षा काय आहे, इथे सर्वात कमी आहे फ्रिक्वेन्सी, सर्वात कमी। फ्रिक्वेन्सी कमी आहे म्हणजे एरिया काय असेल, मोठा असेल, म्हणजे इथला ट्रान्सफॉर्मर काय असेल, आपला सर्वात मोठा ट्रान्सफॉर्मर असेल। काय, सर्वात मोठा ट्रान्सफॉर्मर असेल। ओके, तर ऑप्शन नंबर डी इज अ करेक्ट आन्सर। तर मित्रांनो तुम्हाला सांगितलं की आपला जो पहिला क्वेश्चन असणार आहे त्याचं काय आहे, काय त्याचं ऑप्शन नंबर डी। चला दुसरा प्रश्न असणार आहे मित्रांनो आपला ट्रान्सफॉर्मेशन रेशोवरती विचारला आहे। तर या ठिकाणी ट्रान्सफॉर्मेशन रेशोचा जो कन्सेप्ट असणार आहे तो तुमचा या प्रश्नावरती क्लिअर होणार आहे। ट्रान्सफॉर्मेशन रेशो असतो मित्रांनो E2/E1 V2/V1, त्यानंतर असतो I1/I2। हा फॉर्म्युला आहे मित्रांनो ट्रान्सफॉर्मेशन रेशोचा। तर आपल्याला काय विचारलं आहे, V2 काढायचा आहे, V1 दिलेला आहे आणि ट्रान्सफॉर्मेशन रेशो दिलेला आहे। तर आपल्याला फॉर्म्युला कसा यूज करावा लागेल मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी फॉर्म्युला यूज करावा लागेल ट्रान्सफॉर्मेशन रेशो डिनोटेड बाय K इज इक्वल टू V2/V1। V2/V1 तर K दिलेला आहे 3/2 आणि K काय दिलेला आहे आपल्याला 3/2 आणि V2/V1 मधला V1 दिलेला आहे 30, काय V1 दिलेला आहे 30, V2 दिलेला नाही आहे। ओके, तर आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, हे प्रॉब्लेम सोडवायचा आहे। 30 गुणिले 3 करायचं आहे भागिले 2, काय भागिले 2, 30 त्रिक 90, 30 त्रिक 90 आणि भागिले 2। तर 2 जर याला भागलं तर उत्तर येतं 45, काय 45 व्होल्ट। तर मित्रांनो असा पर्याय बघायचा आहे आपल्याकडे, पर्याय कोणता आहे, तर बघा ऑप्शन नंबर ए, काय प्रश्न नंबर दुसऱ्याचं डायरेक्टली ऑप्शन नंबर ए दिसतंय आपल्याला, करेक्ट आन्सर, काय करेक्ट आन्सर 45 व्होल्ट। तर बघा या ठिकाणी ट्रान्सफॉर्मेशन रेशोमध्ये तुम्हाला कसाही प्रश्न विचारू शकतो, तुम्हाला E1 देऊ शकतात, E2 विचारू शकतात, काही पण। तर तुम्हाला लक्षात ठेवायचं E2 बरोबर E1 बरोबर V2 बरोबर V1 बरोबर I1/I2। फक्त या ठिकाणी I1/I2 उलट आहे, काय हा उलट आहे, बाकी वरती सगळ्यांचे सेकंडवाला आहे, पण काय करंट फर्स्टवाला आहे, प्रायमरीवाला वरती दिलेला आहे। ओके, तर चला 2 क्वेश्चन या ठिकाणी क्लिअर झाले, 2 ते 3 कन्सेप्ट क्लिअर झाल्या। आपण नुसते प्रश्न घेणार नाही, आपल्याला कन्सेप्ट लागत्या, कन्सेप्ट शिवाय पेपर निघत नाही। तिसरा प्रश्न, ट्रान्सफॉर्मरला व्होल्टेज हे हाय व्होल्टेज करून का पाठवतात, काय ट्रान्समिशन लाईन, मी शॉर्टकट लिहिले त्यामुळे शॉर्टकटचा गोंधळ होतो। ट्रान्समिशन जी लाईन असते मित्रांनो त्या ठिकाणी व्होल्टेज काय करतात, स्टेप अप करून म्हणजे वाढवून पाठवतात। तर का वाढवून पाठवतात, तर मित्रांनो जेव्हा आपण व्होल्टेज वाढवतो ट्रान्समिशन लाईनचं तेव्हा करंट कमी होतो आणि करंट कमी कुठे असतो, जिथे रेजिस्टन्स जास्त असतो। मग रेजिस्टन्सचा फॉर्म्युला काय, ρ इज इक्वल टू L/A। रेजिस्टन्स जास्त झाला म्हणजे एरिया काय होईल, कमी होईल, काय एरिया काय होईल, कमी होईल। मग बघा आपल्याला काय करायचं आहे, आता पर्यायानुसार जायचं आहे, काय कंडक्टर साईज कमी होईल, काय एरिया कमी होईल, म्हणजेच कंडक्टर साईज काय होती, कमी होती, काय कमी होती। बघा लॉस कमी करण्यासाठी, काय लॉस कमी करण्यासाठी मित्रांनो आपला जेव्हा करंट कमी होतो तेव्हा कॉपर लॉस वगैरे हे जे लॉसेस आहे
ते कमी होतात. काय ते कमी होतात म्हणून ऑप्शन नंबर बी सुद्धा बरोबर असणार. तर दोघाला रिलेट करणारं ऑप्शन नंबर डी आहे बघा आपलं. काय डी आहे. बोथ ए अँड बी इज अ करेक्ट आन्सर. काय बोथ हा पण आणि हा पण दोन्ही बरोबर आहे म्हणून ऑप्शन नंबर डी हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. आता आपला चालू आहे क्वेश्चन कितवा? चौथा क्वेश्चन. कितवा? चौथा. ट्रान्सफॉर्मर वर्किंग प्रिन्सिपल विचारलाय. तर मित्रांनो ट्रान्सफॉर्मर हा कोणत्या वर्किंग प्रिन्सिपलवरती काम करतो? तर बघा मित्रांनो ट्रान्सफॉर्मर हा फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनवरती काम करतो. कशावरती? फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. बट कधी कधी म्युच्युअल इंडक्शन येऊ शकतं. म्युच्युअल इंडक्शन म्हणजे काय मित्रांनो? असा आपला ट्रान्सफॉर्मर असतो. या ठिकाणी एक वाइंडिंग असते आणि या ठिकाणी एक वाइंडिंग असते. तर या ठिकाणी ह्या वाइंडिंगचे फ्लक्स काय होतात? ही वाइंडिंग कट करून या ठिकाणी EMF इंड्यूस होतो. तर यालाच काय म्हणतो आपण मित्रांनो? म्युच्युअल इंडक्शन. आणि जर ट्रान्सफॉर्मर जो असतो आपला तो ट्रान्सफॉर्मर जर असा असेल, कोणता? असा, हा कोर टाईप आहे, हा शेल टाईप आहे, असा जर असेल तर वाइंडिंग एकाच याच्यावरती वाउंड केल्या एकाच लिंबवरती वाउंड केलेला असतात. त्यामुळे इथे जो काय म्हणते आपला जो वर्किंग प्रिन्सिपल लागतो या ठिकाणी म्युच्युअल लागतो का? नाही. म्युच्युअल म्हणजे इकडनं इकडे कट करतात. काय मग म्युच्युअल इंडक्शन प्रिन्सिपल आणि स्टॅटिक इंड्यूस EMF आणि म्युच्युअल इंड्यूस EMF असे दोन प्रिन्सिपल असतात. मग या ठिकाणी कोणता असतो? स्टॅटिकली इंड्यूस EMF. या ठिकाणी कोणता असतो? म्युच्युअल इंड्यूस EMF. कोणता? म्युच्युअल इंड्यूस EMF. तर या ठिकाणी आपल्याला विचारलं काय? वर्किंग प्रिन्सिपल. मग सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट वर्किंग प्रिन्सिपल या ठिकाणी बघायचं आहे. ओम्स लॉ आहे का? नाही. फ्लेमिंग लेफ्ट हँड आहे का? फ्लेमिंग लेफ्ट हँड कुठे यूज करतात? मोटरमध्ये. कुठे? मोटरमध्ये हा आहे का मग आपला? या ठिकाणी नाही. काय या ठिकाणी मला कळत नाही बघा. किर्चॉफ्स करंट लॉ आहे का मित्रांनो? या ठिकाणी नाही. किर्चॉफ्स करंट लॉ सुद्धा नाही आपला. या ठिकाणी फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. या ठिकाणी जर म्युच्युअल इंडक्शन सुद्धा असतं तर ते सुद्धा आपलं उत्तर असतं. म्हणून आपलं चौथ्या प्रश्नाचं उत्तर असणारे क्वेश्चन ऑप्शन नंबर डी. काय? ऑप्शन नंबर डी. पाचवा प्रश्न. ट्रान्सफॉर्मर टू वाइंडिंग फेज डिफरन्स. मित्रांनो ट्रान्सफॉर्मरच्या दोन वाइंडिंग ज्या असतात. काय? ट्रान्सफॉर्मरमध्ये दोन वाइंडिंग असतात. किती? दोन वाइंडिंग असतात. तर त्या दोन वाइंडिंगमधला फेज डिफरन्स किती असतो? बघा तुम्हाला ट्रान्सफॉर्मरचं हे काढून दाखवतो मी. अशा दोन वाइंडिंग असतात. कशा? अशा दोन वाइंडिंग असतात. तर या दोन वाइंडिंगमधला फेज डिफरन्स विचारला आहे मित्रांनो. बघा जर 3 फेजमध्ये 3 फेजचा फेज डिफरन्स विचारला आहे 2 फेजमधील तर 120 असतो. काय? 120 असतो. बस ट्रान्सफॉर्मरमध्ये असं नसतं. या दोघांमधला फेज डिफरन्स असतो मित्रांनो 180. किती? 180. ऑप्शन नंबर सी इज अ करेक्ट आन्सर. काय? ऑप्शन नंबर सी इज अ करेक्ट आन्सर. मित्रांनो जे व्हिडिओ कन्सेप्टनुसार दिलेले यूट्यूबवरती ते बघा. जर तुम्ही असे व्हिडिओ बघितले की PDF स्क्रोल केलेले MCQ दिलेले तर तुमचं काय होणार नाही. तुमचं टाळकं काही ठिकाणावर राहणार नाही. पेपर काही निघणार नाही. कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर तुम्ही विसरणार नाही. बघा ट्रान्सफॉर्मर स्टेप अप आहे तर आउटपुट असेल. काय? स्टेप अप आहे मित्रांनो. स्टेप अप म्हणजे काय? स्टेप अप म्हणजे व्होल्टेज वाढवतो आपण. व्होल्टेज वाढवतो आणि त्यामध्ये काय होतं मग? करंट कमी होतं. असं का होतं मित्रांनो? आपला जो ट्रान्सफॉर्मर असतो त्याची पॉवर ही काय असते? कॉन्स्टंट असते. पॉवर कॉन्स्टंट असते. म्हणून पॉवर कॉन्स्टंट ठेवायसाठी पॉवरचा फॉर्म्युला काय? V/I. पॉवर जर कॉन्स्टंट ठेवायची असेल तर एक पॅरामीटर जर वाढला तर दुसरा कमी करावा लागेल. काय? कमी करावं लागेल. म्हणून पॉवर कॉन्स्टंट ठेवण्यासाठी जे स्टेपअप असतो त्याचा व्होल्टेज जास्त असतो. मग व्होल्टेज जास्त तर दुसरा पॅरामीटर कमी करावा लागेल. म्हणून आपल्याला करंट हा कमी करावा लागतो. काय? करंट कमी करावा लागतो. मग बघा असं आहे. कुठे व्होल्टेज कमी केला आहे का आपण? नाही. व्होल्टेज वाढवला आहे, करंट कमी केला आहे. असं केलं आहे का आपण? व्होल्टेज वाढवला आहे, करंट कमी केलं, असं केलं आहे का? 100% असं केलं आहे. काय? 100% असं केलं आहे. व्होल्टेज वाढवला आहे आपण. काय? व्होल्टेज वाढवला आहे, करंट कमी केलं आहे. ओके. तर हे ऑप्शन आपलं बरोबर असणार आहे. बट आपण या ऑप्शनपर्यंत पण जाऊ. जर आपला ट्रान्सफॉर्मर स्टेप डाऊन असता तर काय असतं? व्होल्टेज कमी असतं. व्होल्टेज कमी म्हणजे करंट काय असणार आहे? काय? व्होल्टेज कमी म्हणजे करंट काय असणार आहे? वाढणार आहे. मग असं ऑप्शन कुठे आपलं? असं ऑप्शन कुठे दिलेलं आहे का? बघा व्होल्टेज कमी करंट इथं. काय? इथं. मग हा ट्रान्सफॉर्मर कोणता आहे आपला? स्टेप डाऊन. कोणता? डाऊन. कोणता? स्टेप डाऊन. आणि हा ट्रान्सफॉर्मर कोणता आहे आपला? हा ट्रान्सफॉर्मर हा आहे स्टेप अप. हा कोणता आहे? स्टेप अप आहे. आणि आपल्याला विचारलं काय? स्टेप अप. म्हणून आपलं ऑप्शन काय असणार आहे? सी इज अ करेक्ट आन्सर. काय? सी इज अ. 6व्या प्रश्नाचं उत्तर काय? ऑप्शन नंबर सी. कळालं? चला पुढचा प्रश्न 7वा प्रश्न आपण घेतोय.
क्वेश्चन नंबर 7 काय विचारलंय? फंक्शन ऑफ द ट्रान्सफॉर्मर. काय? फंक्शन ऑफ द ट्रान्सफॉर्मर ऑइल. ट्रान्सफॉर्मरच्या ऑइलचं काम काय असतं? आपल्याला एकच माहीत असतं, ट्रान्सफॉर्मरमध्ये ऑइल असतं आणि ते त्याला थंड करतं. काय करतं? थंड करतं. एवढं माहीत असतं. पण बाकी काय माहीत असतं का आपल्याला? नाही मित्रांनो, बाकी माहीत नसतं. तर लुब्रिकेशन करतं का? अजिबात नाही, लुब्रिकेशन करत नाही. इन्सुलेशन प्रोव्हाइड करतं. काय करतं? इन्सुलेशन. काय? इन्सुलेशन प्रोव्हाइड करतं. आणि काय? कुलिंगसुद्धा करतं, इन्सुलेशनसुद्धा करतं. मग दोन्ही पण. काय? दोन्ही पण. कुलिंग पण करतं, इन्सुलेशन पण करतं. मग आपलं करेक्ट आन्सर काय असणार आहे? बोथ ए अँड बी. बोथ ए अँड बी इज अ करेक्ट आन्सर इन अ क्वेश्चन नंबर 7. 7व्या प्रश्नाचं आपलं करेक्ट आन्सर असणार आहे सी. काय? सी ऑप्शन हे बरोबर असणार आहे. चला 8वा प्रश्न. ट्रान्सफॉर्मरमधील ईडी करंट लॉस कसा कमी करावा? ईडी करंट लॉस कसा कमी करावा? तर आपल्याला इथं काय माहीत पाहिजे? ईडी करंट लॉसचा फॉर्म्युला माहीत पाहिजे. ईडी करंट लॉसचा फॉर्म्युला मी तुम्हाला फॉर्म्युला लिहून देतो. या ठिकाणी बघा, ईडी करंट लॉसचा फॉर्म्युला. तर या फॉर्म्युल्यानुसार जर आपला ईडी करंट लॉस कमी करायचा आहे, काय? ईडी करंट लॉस कमी करायचा आहे, आपल्याला काय करावं लागेल मित्रांनो? बघा, ट्रान्सफॉर्मरमधील ईडी करंट लॉस कसा कमी करतात? कमी करायचा आहे. काय? कमी करायचं आहे. म्हणजे हे जे पॅरामीटर आहे मित्रांनो इकडे, ते सुद्धा आपल्याला कमी करावं लागेल. कारण हे काय आहे? डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. WE म्हणजेच ईडी करंट डायरेक्टली प्रपोर्शनल आहे मित्रांनो थिकनेसच्या स्क्वेअरला. त्यानंतर ईडी करंट लॉस डायरेक्टली प्रपोर्शनल आहे फ्रिक्वेन्सीच्या स्क्वेअरला. त्यानंतर ईडी करंट डायरेक्टली प्रपोर्शनल आहे डेन्सिटी, जे आपण बीमॅक्सने डिनोट करतो, काही फ्लक्स डेन्सिटीच्या वर्गाला. यांना सर्वांना काही डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. म्हणून हे सर्व काय करावं लागेल? आपल्याला कमी करावं लागेल. यानुसार आपण ऑप्शन बघणार आहे. लॅमिनेशन. तर बघा, सर्वात महत्त्वाचं ईडी करंट लॉस करण्यासाठी आपला ट्रान्सफॉर्मर कसा, म्हणजे ट्रान्सफॉर्मरमध्ये स्टॅम्पिंग असतात. तर स्टॅम्पिंग आपण काय करतो? लॅमिनेशन करतो. आणि लॅमिनेशन कशासाठी करतो? ईडी करंट लॉस कमी करण्यासाठी. मग हे सुद्धा आपलं ऑप्शन असणार आहे आणि हे सुद्धा ऑप्शन असणार आहे. परंतु लॅमिनेट कोअर थिकनेस कमी करून. बघा, थिकनेस कमी करून. तर हे सुद्धा ऑप्शन असणार आहे. काय? थिकनेस कमी करून. एअर गॅपचं काही बोललो का आपण या ठिकाणी? नाही, एअर गॅप नाही. थिकनेस वाढवली तर ईडी करंट लॉस काय होईल? वाढेल या ठिकाणी. म्हणून हे ऑप्शन असणार आहे का? नाही. बोथ ए अँड बी. काय? बोथ ए अँड बी. ऑप्शन ए पण बरोबर आणि बी पण बरोबर. म्हणून आपलं करेक्ट आन्सर असणार आहे बोथ ए अँड बी. आपल्याला लॅमिनेशन पण करायचं आहे आणि काय करायचं आहे? थिकनेस कमी करायची आहे. लॅमिनेशनची थिकनेस कमी करायची आहे. अशा पद्धतीनं 8 नंबरचा क्वेश्चन या ठिकाणी क्लिअर झालेला आहे. अशा पद्धतीने कन्सेप्ट मित्रांनो आपल्या पूर्ण व्हिडिओमध्ये तुमच्या क्लिअर होणार आहे. ऑप्शन कोणता आला तुमचा बरोबर? ऑप्शन ई आला. ऑप्शन ई बरोबर आला. बोथ ए अँड बी. चला, प्रश्न असणार आहे मित्रांनो आपला 9 नंबरचा. 9 नंबरच्या प्रश्नामध्ये सुद्धा कन्सेप्ट आहे. काय? कन्सेप्ट आहे. तर मला काय सांगायचं आहे? आपल्या कमेंट करायची आहे ट्रान्सफॉर्मरची काय डेफिनेशन. ट्रान्सफॉर्मर काय करतो? फ्रिक्वेन्सी आणि पॉवर कॉन्स्टंट ठेवून. काय? फ्रिक्वेन्सी आणि पॉवर कॉन्स्टंट ठेवून काय करतो? व्होल्टेजमध्ये चेंज करतो. व्होल्टेज काय करतो? वाढवतो, कमी करतो. काय करतो? व्होल्टेज वाढवतो, कमी करतो. मग प्रश्न वाचा आता. ट्रान्सफॉर्मरमधील ट्रान्सफॉर्मेशन रेशो दिला आहे 2:1. म्हणजेच त्याला 2:1 लिहू शकतो आपण. 2:1 लिहू शकतो आहे. आणि प्रायमरी वाइंडिंगची पॉवर 100 वॅट आहे. तर सेकंडरीची पॉवर सांगा. मित्रांनो, तुम्हाला काय सांगितलं मी? काय सांगितलं? पॉवर ट्रान्सफॉर्मरमध्ये कॉन्स्टंट आहे. मग प्रायमरीची जर 100 असेल तर सेकंडरीची पॉवर काय असेल? प्रायमरीची जर 100 असेल तर सेकंडरीची काय असेल? ती सुद्धा 100 असेल. काय? ती सुद्धा 100 असेल. कारण ट्रान्सफॉर्मरमध्ये पॉवर काय असते? ट्रान्सफॉर्मरमध्ये पॉवर काय असते? कॉन्स्टंट असते. काय? कॉन्स्टंट असते. म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे? प्रायमरीला 100 तर सेकंडरीला सुद्धा 100. मग आपलं बघा 200 आहे का? नाही. 50 आहे का? नाही. नन ऑफ दी अबो आहे का? 100 आहे आपलं उत्तर. काय? 100. कारण काय? पॉवर काय असते? कॉन्स्टंट असते. जी काही प्रायमरीची असेल तीच सेकंडरीची असते. 30 काय असते? सेकंडरीची असते. म्हणून 9व्या प्रश्नाचं उत्तर काय आलं आपलं? 9व्या प्रश्नाचं उत्तर 100 वॅट. पॉवर कशात डिनोट करतो मित्रांनो? पॉवरचं युनिट काय? वॅट. काय? वॅट. ही पॉवर कोणती असते? ही पॉवर असते ॲक्टिव्ह पॉवर. कोणती? ॲक्टिव्ह पॉवर. कोणती? ॲक्टिव्ह पॉवर. बघा,
ॲक्टिव्ह पॉवर. ॲक्टिव्ह पॉवरचं युनिट काय मित्रांनो? वॅट. डिनोट कशात करते? पीने. अशाच काही प्रकारच्या पॉवर आहे. कोणत्या? रिॲक्टिव्ह पॉवर, ॲपरंट पॉवर, जिला की टोटल पॉवर म्हणतो, जिला की टोटल. आणि ह्या पूर्ण पॉवर मी काय केलं आहे? सांगितलेलं आहे. आपल्या AC फंडामेंटल जर चॅप्टरचा जो व्हिडिओ टाकलेला आहे त्यामध्ये ह्या पूर्ण पॉवर मी या ठिकाणी काय केलेलं आहे? डिस्कस केलेल्या आहे. त्यामुळे तो व्हिडिओसुद्धा जाऊन बघायचा आहे. बघा, आपला प्रश्न कितवा चालला मित्रांनो? आता 10वा. सेशन नंबर 7 मधला 10वा प्रश्न. कितवा? 10वा प्रश्न. बघा, ट्रान्सफॉर्मरमधील फ्रिक्शन लॉस किती टक्के असतो? किती टक्के असतो मित्रांनो? फ्रिक्शन लॉस कुठे असतो? कॉपर लॉस कुठे असतो? बघा, कॉपर लॉस हा व्हेरिएबल लॉस आहे. कोणता? व्हेरिएबल लॉस आहे. व्हेरिएबल मित्रांनो, जसं व्हेरिएबल लॉस म्हणजे काय? चेंज होतो. कशानुसार चेंज होतो? जर करंट वाढला तर कॉपर लॉस वाढणार. जर करंट कमी झाला तर कॉपर लॉस काय होणार? कमी होणार. अशा पद्धतीने कॉपर लॉस व्हेरिएबल लॉस आहे. बस आयर्न लॉस काय? आयर्न लॉस जे की इडी करंट लॉस आहे आणि फ्रिक्शन लॉस आहे, हे कसे आहे? कॉन्स्टंट आहे. काय? कॉन्स्टंट आहे. ते चेंज होतात का? नाही. मग इडी करंट लॉस आणि हिस्टेरिसिस लॉस चेंज होत आहे का? नाही, ते चेंज होत नाही आहे. म्हणून आपला कॉपर लॉस व्हेरिएबल आहे. आणि आयर्न लॉस म्हणजेच कोणते लॉस? त्यामध्ये इडी करंट लॉस पण येतो आणि हिस्टेरिसिस लॉस पण येतो. हे कसे लॉस आहे? हे कसे लॉस आहे? कॉन्स्टंट लॉस आहे. कसे? कॉन्स्टंट लॉस आहे. आपल्याला काय विचारलं? फ्रिक्शन. आता फ्रिक्शनची कन्सेप्ट बघू मित्रांनो. फ्रिक्शन लॉस कुठं असतो? जे फिरणारे सगळे मशिनी म्हणजे मोटर झाली, जनरेटर झाली, जे फिरतात, काय? जे फिरतात तिथे फ्रिक्शन होते. कशाची? त्यामध्ये बेरिंग वगैरे असतात, त्या बेरिंगच्या फ्रिक्शन होतात, त्यामुळे तिथे फ्रिक्शन लॉस होतो. पण आपल्या ट्रान्सफॉर्मरमध्ये काय फिरतं का? ट्रान्सफॉर्मरमध्ये काय फिरतं का? या ट्रान्सफॉर्मरमध्ये काही फिरतं का? नाही, ट्रान्सफॉर्मरमध्ये काहीच फिरत नाही. त्यामुळे या ठिकाणी फ्रिक्शन लॉस असेल का? नसेल. बघा, ऑप्शन बघा, कमी असतो. अरे नसतोच तर कमी कशाला? जास्त तर नसतो. 0 असतो. 0 अजिबात नसतो. फ्रिक्शन लॉस असतो का? नसतो. डायरेक्ट 0% असतो. म्हणून 10व्या जो प्रश्न असणार आहे 10वा, त्याचं आपलं करेक्ट असणारे ऑप्शन नंबर सी इज अ करेक्ट ॲन्सर. काय? 10 प्रश्न कंप्लीट झाले. 10 प्रश्नामध्ये आपले प्रश्न किती कंप्लीट झाले? 20 प्रश्न कंप्लीट झाले. कारण प्रत्येक प्रश्नाची कन्सेप्ट घेतली आणि प्रत्येक कन्सेप्टवरती 2-2, 3-3 प्रश्न कवर केले. 10व्या प्रश्नामध्ये 3 प्रश्न कवर केले मित्रांनो मी तुमचे. किती? 3. चला 11वा प्रश्न. ट्रान्सफॉर्मरमधील ब्रीदरमध्ये काय असते? या ठिकाणी 4 प्रश्न कवर होणार आहे. काय? 4 प्रश्न कवर होणार. सर्वात प्रथम जे ब्रीदर असतं, काय? ब्रीदर ते काम काय करतं? ते आपण काय यूज करतो? तर मित्रांनो यावरती एक प्रश्न येतो. ट्रान्सफॉर्मरमध्ये जे मॉइश्चर येतं बाहेरून, काय? मॉइश्चर. जे मॉइश्चर येतं ना मित्रांनो, ते मॉइश्चर कमी करण्यासाठी, मॉइश्चर ॲब्झॉर्प्शनसाठी, तर ब्रीदर काय करतं? ॲब्झॉर्ब द मॉइश्चर. काय? मॉइश्चर काय करतं? ॲब्झॉर्ब करतं. आणि यामध्ये काय असतं? यामध्ये असतो सिलिका जेल. काय? सिलिका जेल. सिलिकॉन जेल नाही, सिलिका जेल. काय? सिलिका जेल. हा एक प्रश्न कंप्लीट झाला. ते कशासाठी यूज करतात? मॉइश्चर ॲब्झॉर्प्शनसाठी. त्यामध्ये काय असतं? सिलिका जेल असतं. आणि सिलिका जेलचे कलर बघायचे मित्रांनो. जेव्हा ते मॉइश्चर ॲब्झॉर्ब केलेलं नसतं, ते नवीन असतं. काय? नवीन असतं. त्याचा कलर असतो ब्ल्यू. काय असतो? ब्ल्यू. आणि जेव्हा ते मॉइश्चर ॲब्झॉर्ब करतं तेव्हा त्याचा कलर कसा होतो? गुलाबी. गुलाबी म्हणजेच काय? पिंक. मुलींचा आवडता कलर. लक्षात ठेवा. नंतर कोणता कलर होतो? मुलींचा आवडता कलर पिंक. कोणता? पिंक कलर. आधी ब्ल्यू असतो, नंतर पिंक होतो. आणि त्यामध्ये ब्रीदरमध्ये असतं सिलिका जेल. त्याचा पहिला कलर ब्ल्यू असतो, नंतर गुलाबी होतो. आणि ते यूज करतात मॉइश्चर ॲब्झॉर्प्शनसाठी. कशासाठी? मॉइश्चरच्या ॲब्झॉर्प्शनसाठी. मित्रांनो 100% कळाला. 1 प्रश्न, 2 प्रश्न, 3 प्रश्न आणि 4 प्रश्न. 11व्यामध्ये किती प्रश्न कव्हर केले? 4 प्रश्न कव्हर केले. किती? 4 प्रश्न. 4 प्रश्न. अशा पद्धतीचे लेक्चर बघा मित्रांनो, ज्या ठिकाणी कन्सेप्ट क्लिअर होईल. चला 12 नंबरचा प्रश्न. 12 नंबरच्या प्रश्नामध्ये 4 कन्सेप्ट क्लिअर होणार आहे. 4 कन्सेप्ट मी तुमच्या क्लिअर करणार आहे, जेणेकरून 4ही कन्सेप्टवरती 50 क्वेश्चन आले तर तुम्हाला त्या ठिकाणी सोडवता येईल. बघा, की जर काय आहे आपला ट्रान्सफॉर्मेशन रेशो. के कशाने डिनोट करतो आपण? केलं काय डिनोट करतो? ट्रान्सफॉर्मेशन रेशोसाठी के डिनोट करतो. कशासाठी? ट्रान्सफॉर्मेशन रेशो. तो काय असतो आपला? E2/E1, V2/V1 आणि I1. काय? I1/I2. आणि यामध्ये अजून एक कन्सेप्ट तुम्हाला सांगायची राहिली,
N2/N1 काय के म्हणजे काय N2/N1 सुद्धा असतो. तर आता बघायचं आहे आपल्याला के ग्रेटर दॅन 1 असेल, के लेस दॅन 1 असेल, के इज इक्वल टू 1 असेल तर काय असतं मित्रांनो. कधी के जेव्हा एकपेक्षा मोठा असतो तो ट्रान्सफॉर्मर असतो स्टेप अप. कोणता स्टेप अप. जेव्हा के हा छोटा असतो एकपेक्षा तर तो असतो स्टेप डाऊन. काय स्टेप डाऊन. जर के हा इक्वल असला काय के हा इक्वल असला तो असतो आयसोलेशन ट्रान्सफॉर्मर. काय आयसोलेशन ट्रान्सफॉर्मर. याचा रेशो असतो 1:1. काय 1:1. 1, 2 आणि 3 आणि 4 कन्सेप्ट क्लिअर झाल्या. जेव्हा के मोठा असतो, मोठा म्हणजे स्टेप अप. काय मोठा म्हणजे स्टेप अप, छोटा म्हणजे स्टेप डाऊन, मोठा म्हणजे स्टेप अप, छोटा म्हणजे स्टेप डाऊन आणि बरोबर म्हणजे आयसोलेशन ट्रान्सफॉर्मर. आता इथं विचारलं एक स्टेप अप. स्टेप अप म्हणजे के मोठा. मग के कुठं दिसतोय मोठा? इथं आहे का? नाही. इथं आहे का? नाही. इथं आहे. ग्रेटर दॅन काय मोठा आहे के. म्हणून 12व्या प्रश्नाचं उत्तर काय आलं आपलं? 12व्या प्रश्नाचं उत्तर ये. काय आलं? ये. आणि हे उत्तर कधी आलं असतं? आयसोलेशनसाठी. कशासाठी? आयसोलेशनसाठी. आयसोलेशन ट्रान्सफॉर्मरसाठी. हे कधी आलं असतं? स्टेप डाऊन. किती? स्टेप डाऊन. मग हे स्टेपअपसाठी, हे स्टेप डाऊनसाठी, हे आयसोलेशनसाठी कोणताही पर्याय नाही. मला माहिती 100% पोरांना हा पर्याय मारला असेल, कारण ही कन्सेप्टच माहीत नाही ना आपल्याला. ही कन्सेप्ट माहीत नाही. म्हणून 12व्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे आपलं ऑप्शन नंबर ए. काय ऑप्शन नंबर ए. अशा पद्धतीच्या 12 प्रश्नामध्ये आपण आज कव्हर केलेले 36 ते 40 प्रश्न. किती? 36 ते 40 प्रश्न आपले या ठिकाणी आजच्या सेशनमध्ये कव्हर झालेले आहे. असेच सेशन आपले या पहिलेसुद्धा आपल्या चॅनलवरती अपलोड झालेले आणि आपल्या चॅनलचं नाव काय? टेक्निकल यूट्यूबवाला. काय? टेक्निकल यूट्यूबवाला असं आपल्या चॅनलचं नाव आहे. ते तुम्ही सर्च करायचं आहे. आपलं टेलिग्राम चॅनल आहे मित्रांनो, ज्यामध्ये काय क्वाईज चालू आहे. आपल्या इलेक्ट्रिकलच्या क्वाईज चालू आहे. 4 वरती प्रश्न आहे आणि खाली 4 ऑप्शन आहे. आणि तुम्हाला काय करायचं आहे त्या ठिकाणी सोल्युशनसुद्धा दिलेलं आहे. काय सोल्युशनसुद्धा दिलेलं आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती. आणि आपल्या टेलिग्राम चॅनलचं सुद्धा नाव काय आहे तुम्हाला लिहूनच देतो एकदा. वाला. काय? टेक्निकल यूट्यूबवाला असं आपल्या चॅनलचं नाव आहे. कोणत्या? टेलिग्राम चॅनलचं सुद्धा. हे जर तुम्ही सर्च केलं ना, हे जर सर्च केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी दिसून जातं. काय? त्या ठिकाणी दिसून जातं. आणि आपलं व्हॉट्सअपला सुद्धा आपलं चॅनल आहे. कोणतं? व्हॉट्सअपला टेक्निकल यूट्यूबवाला आहे का? नाही. आपले क्वेश्चन MCQ क्वेश्चनचं एक चॅनल आहे मित्रांनो व्हॉट्सअपला. 700 ते 800 पोरं त्या ठिकाणी जॉईन आहे. आणि त्या ठिकाणी सुद्धा आपले MCQ चालू असतात. रेग्युलर मुलं MCQ टाकतात आणि प्रत्येक मुलगा त्या ठिकाणी MCQ सॉल्व करतो. अशा पद्धतीचा आपला इलेक्ट्रिकलचा मोठा प्लॅटफॉर्म या ठिकाणी फ्रीमध्ये मित्रांनो चालू आहे. त्यामुळे सर्व प्लॅटफॉर्म या ठिकाणी जॉईन करा आणि आपल्या प्लॅटफॉर्मला या ठिकाणी सपोर्ट करा. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर परत एकदा सांगतो, या ठिकाणी सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या एका मित्रापर्यंत तरी शेअर करा. मित्रांनो, या व्हिडिओला आपण या ठिकाणी पूर्णविराम देऊया आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा. तर या ठिकाणी